साठी शिवराज घायतडक सातत्याने ज्याने या स्पर्धेमध्ये विकेट घेतलेल्या आहेत. हा गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पहिलाच चेंडू योग्य टप्प्यावर. मला वाटतं शिवराजला या मैदानाचा चांगला अनुभव आलेला दिसतोय. रोजच प्रॅक्टिस करताना या मैदानात असल्यामुळे टप्पा कुठे टाकायचा, लेंथ कोणती ठेवायची या गोष्टी त्याला सहजतेने माहीत झालेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे शिवराजने या स्पर्धेमध्ये पहिल्या काही नंबरच्या फलंदाजांची विकेट घेतलेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच एक स्पर्धेतला चमकणारा हिरा आपण त्याला म्हणूया. केपीएलचा फाइंड झाला म्हणू आपण. एक धाव घेतली, एका धावाने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड मध्ये 14 धावा येतात. दुसरं षटक तुम्ही पाहताय. अतिशय मोठा सामना. जिंकणारा संघ फायनल मध्ये दाखल होईल तर पराभूत संघाला एका बक्षिसावर समाधान राहावे लागेल. जोरदार फटका होता. सिली पॉइंटला आपण बघितलं स्वप्नील बांदल उभा आहे. त्याच्याकडे अगदी जोराचा फटका आला होता. त्याच्याकडे कुठलाही चान्स नव्हता. चंदू या सामन्यामध्ये हाय फलंदाज फार महत्वाचा असेल, कारण चंदूच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात झालेली आहे. हळूहळू त्याची बॅट ही तळपते. उंच हवेत चेंडू मिस हिट झालाय. झेल कोण टिपणार? ओ इझी कॅच आणि फलंदाज बाद. शिवराजनं विकेटचा सिलसिला चालू ठेवलेला आहे आणि प्रतिस्पर्ध्याला बघा त्यानं कत्तल करायला चालू केलेला आहे. तर मोठा मोहरा त्यानं गळाला लावलेला आहे. चंदूची विकेट म्हणजे मला वाटतं इथे फारच काही परिणाम देऊन जाईल, कारण या सामन्यामध्ये बिग हिट करणारा फलंदाज म्हणून त्याची ओळख होती. दुसरा धक्का मोर्या 11 करडे संघाला. मच्छिंद्र शेठ घायतडक युवा उद्योजक आणि संतोषी काय विकेटसाठी, आणि शिवराजला ते आता बक्षिसाच्या नावावर जाईल. पुन्हा एकदा यावेळेस आतली कड आणि अजून एक फलंदाज बाद. दुसरा धक्का. वाह, व्हॉट अँड सुपर बॉलिंग. मला वाटतं इथे आता एका पाठोपाठ विकेट जायला लागलेत आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर शिवराज. कदाचित मला वाटतं हे बक्षीस अजून या स्पर्धेतलं बाकी आहे. आज दुसरा दिवस आहे. दुसरा अर्धा दिवस संपलाय, परंतु विकेट हॅट्रिक कोणाच्याही नावावर नाही. आणि जर शिवराजने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर बाळराजे ठेमेकर कळवतायत की 500 रुपयाचं रोख बक्षीस. एका छोट्या युवा गोलंदाजानं सर्वांना प्रभावित केलेला आहे. मला वाटतं येणाऱ्या काळात हा गोलंदाज नक्कीच फार यशस्वी ठरेल. मुलींचा चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये तो यशस्वी ठरलेला आहे. चेंडू बॅटच्या आसपास कुठेही फेकत नाहीये. गुडलँड स्पॉटवर चेंडू टाकून तिथून मात्र फलंदाजांची तो नक्कीच अडचणी त्यांना निर्माण करतोय. अजून एक व्यवस्थित चेंडू, डॉट बॉल आणि एक बढिया ओव्हर. 2 षटकं संपलीत. 15 धावा धावफलकावर, 3 गडी बाद. या षटकात शिवराज घायतडकनं 3 धावा देत 2 गडी बाद केलेले आहेत. आणि सगळ्यात कमी वयाचा मला वाटतं हा खेळाडू असेल, परंतु नक्कीच सांघिक कामगिरी जर बघितली आपण, त्याच्या एका षटकाने नक्कीच सांघिक जोश उंचावलेला आहे.